सुरुवातीलाच मी संयोजकांचा आभार मानतो की त्यांनी मला याला एक समजलं आणि आपल्या समोर उपस्थित होण्याची संधी उपलब्ध करून दिली। त्याबद्दल सुरुवातीलाच मी संयोजकांचा आभार मानतो। आणि आपल्या समोर या भिक्खू संघासमोर माझं तुटपुंज नॉलेज जे काही अनुभवातून आले ते तुमच्या समोर मी सादर करण्याचा प्रयत्न करेन। तुमचाच मुलगा आहे मी आणि तुमच्या समोर इथं एक अधिकारी म्हणून उपस्थित होताना मला कमालीचा आनंद होतो। गेल्या महिन्यात मी नांदेडला किनवट भागामध्ये होतो आणि तिथे आपल्या अशीच बौद्ध धम्म परिषद होती। मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमलेला होता। रात्रीच्या 10:30-11 वाजता बंदेजी माझा नंबर आला। मला वाटतं पुढचे 20-25 मिनिटं मी बोलत चालेल म्हणजे मग मी पण जायला मोकळा। थोडंफार बंदेजींची धम्म देसना ऐकू, कारण मी युट्यूबवर सगळ्यांची धम्म देसना कंटिन्यू प्रवासामध्ये ऐकत असतो आणि ती चांगली अवेलेबिलिटी त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मी इथं आभार देखील व्यक्त करतो। आता सुरुवातीला संयोजकांनी म्हटलं की इथं खूप जनसमुदाय येणं अपेक्षित होतं आणि तेवढ्या प्रमाणामध्ये इथं आलेले नाहीत किंवा थोड्या वेळाने गर्दी वाढेल वगैरे वगैरे, परंतु इथं तुम्ही जे कोणी आलेला आहात तुम्ही पहिल्यांदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा आणि आम्हाला अभिमान आहे की धम्म पुढे घेऊन जाण्यामध्ये तुमचं कमालीचं योगदान आहे। म्हणजे धार्मिक क्षेत्रातले हे मान्यवर, राजकीय सामाजिक क्षेत्रातले आम्ही कोणी 4-5-10 जण हे म्हणजे धम्म पुढे घेऊन जाण्यासाठीचे सर्व नाहीये। आज तुम्ही ज्या पद्धतीने पेहराव केलेला आहे, ज्या पद्धतीने तुमचं आचरण आहे, ज्या पद्धतीने तुम्ही वागताय, ज्या पद्धतीने तुम्ही बोलताय, चालताय, उठताय, बसताय, आपल्या पुढच्या पिढ्या घडवताय, याच्यामधून तुमचा खरा ज्या पद्धतीने तुम्ही धम्म अंगीकारलेला आहे हे सर्व दिसून येते आणि त्याचंच हे द्योतक आहे। समजून घ्या, जे माणसं इथपर्यंत आलेली नाहीत किंवा लेट होतील किंवा अन्य त्यांची कारणं असतील, परंतु तुम्ही इथं आलेला आहात म्हणजे तुम्हाला धम्माचं महत्त्व पटलेलं आहे। 1956 ला जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा धम्म दिला त्यावेळी माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठीचं सर्वात मोठं साधन आपल्याकडे आलं आणि आपण देखील त्या पद्धतीने त्याचं आचरण करून आपलं जीवन व्यतीत करण्यासाठी पुढे धजावलेलो आहोत। आता ज्या पिढ्यांनी हे त्या पद्धतीने घेतलं त्यांची निश्चित प्रगती झाली बनतेची आणि त्याचाच एक द्योतक तुमच्या पुढे उभा आहे। म्हणजे मी जो झोपडपट्टीत जन्माला आलो, मी वारंवार हे सांगतो कारण मला माहिती आहे माझा समाज कुठे। एक विशाल लोंढे सहाय्यक आयुक्त झाला म्हणजे आमचा समाज त्या लेवलला पोहोचला असं कदापि नाही। म्हणून चांदा ते बांधा सगळं गोंधळून काढतोय बनतेजी, प्रयत्न करतोय। तत्कालीन कालावधीमध्ये बाबासाहेब आंबेडकर आपल्यातल्याच चर्मकार समाजातला एक मुलगा जेव्हा ICS ऑफिसर झाला तेव्हा त्याला बोलले होते जास्त काही करू नको, तू तुझी दिव्याची गाडी घे, त्याच्यामध्ये बस आणि आपल्या वाड्या वस्त्यांमधून एक चक्कर मारून ये। त्याने काय होईल? मोठी क्रांती होईल, सगळ्यांना घरकुलं मिळतील, सगळ्यांना उद्योग धंद्यासाठी 5-50 हजार रुपये भांडवल मिळेल। असं होणार नव्हतं, परंतु आमच्या वाड्या वस्त्यामध्ये आमचा उरलेला तळागाळातला रंजलेला गांजलेला समाज आणि त्या समाजामधली पुढची पिढी जेव्हा त्या पदावर असलेल्या दादाला दीदीला बघेल तेव्हा ती देखील त्याचं अनुकरण करण्यासाठी पुढे येईल आणि जीवनामध्ये शिक्षणाची कास धरून स्वतःला त्या लेवलला आणेल। आमच्या समाजाकडे जमिनी आहेत, 100 एकर जमीन कोणाकडे हात वर करा नाही, 50 एकर नाही, चुकून माकून महाराष्ट्रातली 5-10 एकर असेल, वर्ग 2 ची जमीन, त्याला वर्ग 1 करता करता काय तुम्ही माहिती आहे तुमची एक पिढी संपत 2-3 संपते, मला माहित नाही, शासकीय मला सगळं माहिती आहे। आणि त्यामुळं असा कोणी व्यक्ती नाही बापदादांनी 5-50 कोटी रुपये ठेवलेलं कोणी हात वर करा नाही, असंही कोणी नाही। माझ्या जीवनाचा अभ्यास करून हे सगळं सांगतो बरं का, लय पुस्तकं वाचलेली नाही, लय कुठला मोठा अभ्यास केलेला नाही, जिंदगी जगताना जे अनुभव आले ते तुम्ही विश्वास नाही ठेवणार। बनतेजी वय वर्ष 28 माझं होईपर्यंत माझ्या नोकरीला 6 वर्ष झाले होते, मी 22व्या वर्षी नोकरीला लागलो होतो, सरकारी नोकरी, जन्माची भाकरी आहे की नाही। 22व्या वर्षी हे नीट काळ झाले नव्हतं तेव्हा मी नोकरीला लागलो होतो, बाबासाहेबांची कृपा आहे की नाही।
तेव्हा नोकरीला लागून 6 वर्ष झाल्यानंतर सुद्धा आम्ही कोंडवा कमेला नावाच्या झोपडपट्टीमध्ये राहिलो होतो. मग मला बँकेने लोन अप्रूव्ह केलं आणि मग आम्ही ते तुमचं स्वप्नातलं सिमेंटचं विटाचं घर घेतलं आणि मग आम्ही त्या घरात शिफ्ट झालो. म्हणजे तुम्हाला शिक्षणाची कास धरून स्वतःच्या जीवनामध्ये काय पालन करता येतो. आता माझं वय किती असेल, जाऊ दे लय अंदाज नका लावू, 37 वय आहे माझं, 37. 30 पर्यंत सामान्य माणसाला जे वाटतं ते मलाही वाटत होतं आणि मी त्याच पद्धतीने जीवन व्यतीत करत होतो. घर पाहिजे, गाडी पाहिजे, हे पाहिजे, काय म्हणतात राशन पाहिजे, हे पाहिजे, बायकोला गंधन पाहिजे, दुनिया पाहिजे, दारी पाहिजे, हे सगळं चाललेलं. मी जयंतीमध्ये नीळ उडवत बोंबलत नाचत गतीन करणाऱ्या पोरांमधला पोरगा आहे. आज तर तुम्हाला मी हे तर दमदेसनं देतील, मी तुम्हाला जिंदगी कशी जगायची ते सांगून निघून जाणार. हे धर्माचं आचरण कसं करायचं सांगतील, परंतु सामान्य माणसांनी काय करावं, कुठल्या वयामध्ये करावं, आपल्या युवकांनी नेमकं कशा पद्धतीने जीवन घडवावं. तुम्ही कधी काळी हिंदू धर्मामध्ये सांगितलेले काहीतरी आश्रम नावाची प्रक्रिया ऐकली असेल, परंतु आचरणामध्ये मला आमच्या बापाने जे सांगितलं ते आम्ही आणलं. त्याच्यामुळं त्या बापामुळं आज आम्ही या लेवलला पोहोचलो. 30 पर्यंत मलाही जे वाटत होतं ते तुम्हा सर्वांना वाटतं. तुम्ही आपल्या पुढच्या पिढ्याच्या जन्माला घालता त्यांनाही वाटतं. कारण जोपर्यंत धर्मात सांगितले ना, जोपर्यंत अनुभूती येणार नाही, अनुभव येणार नाही, तोपर्यंत ती गोष्ट मागं पडणार नाही. आणि म्हणून हे जे असते घर, गाडी, नवरा, बायको, पोरं, दुनियादारी या सगळ्याचा अनुभव आल्याशिवाय या कर्जांमधून आपली पिढी देखील त्याच्या पुढे पडणार नाही. हे मला उमगलं, हे जे शानपण आलेलं आहे. कारण मी माझी 2014-15 ची जी भाषण बनते जी ती बघितलं माझं मला हसायला येतं की मी किती नादान होतो. 30 नंतर जी अक्कल आलेली आहे मला, त्यातून मला जे जाणवलं त्याच्या अंती अशा पद्धतीने काम करत आलेलो आहे. आणि त्याचा द्योतक म्हणून तुम्ही सर्वजण मला अशा फोरम वरती पाचारण करता, तुमच्या समोर काहीतरी व्यक्त होण्याची संधी देता. आपल्या युवकांनी 20 ते 30 मध्ये स्वतःच्या जीवनाचे बिल्डिंग ब्लॉक्स अशा लेवलला उभा केले पाहिजे, त्याची पायाभरणी अशा लेवलची झाली पाहिजे की पुढे 30 ते 60, 70, 80 जे काही निसर्ग त्याला जीवन देईल ते पूर्ण 30-40 वर्ष तो आपल्या उरलेल्या समाज बांधवांकडे बघण्याच्या लायकीचा झाला पाहिजे. तर अशा पद्धतीच्या बौद्ध धम्म परिषदा, जयंतीचे कार्यक्रम 26/11, त्याच्यानंतर 26 जानेवारी, त्याच्यानंतर 26 जून, 11 एप्रिल, 14 एप्रिल, 6 डिसेंबर अशा ज्या तारखा आहेत त्यांना समोर येणारा जो जनसमुदाय तो ऐकतो आणि घरी गेल्यानंतर आपल्याला करायचं तेच करतो. बरोबर आहे की नाही. आज तुमच्या रूपामध्ये जो धम्म आम्हाला दिसतोय तो एका रिच लेवलचा टॉप नॉच दिसतोय. इथून घरी गेल्यानंतर ज्या लेवलचं कर्मकांड, ज्या लेवलच्या विधी, ज्या लेवलचा फॉलोइंग आपलीच माणसं जेव्हा करतात तेव्हा ती खरंच आमच्या बापाला जाणलेली आहेत का याचा प्रश्न आम्हाला निर्माण होतो. काल परवा गेल्या आठवड्याभरामध्ये नाशिक मधल्या भोंदूगिरीचं जे प्रकरण समोर आलेलं आहे त्याच्यामध्ये विक्टिम असलेली आपली माणसं नाहीयेत असं वाटतंय का तुम्हाला? आहेत. एका स्त्रीने जेव्हा हिम्मत करून ती पुढे आली त्याच्यातून 40-48 स्त्रियांवर झालेला अन्याय समोर आला आणि 40-48 प्रूफ असलेल्या केसेस समोर आल्या. प्रूफ नसलेल्या केसेस किती असतील? समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाचं देखील काम करत असतो. मी आज सकाळी येताना बनतेची विचार केला डोक्यात, हे सगळं एवढं चाललेलं आहे, माझा विभाग त्याच्यासाठी काम करतोय. एखादा व्हिडिओ बनवून आता मला त्याबद्दल बोलणं आणि ते YouTube वर टाकणं गरजेचं आहे. आपल्याला लोक पाहतात
तर आपल्याला त्या लेवलचं इनपुट देखील देणं गरजेचं आहे. आणि मग अशा पद्धतीचं कर्मकांड जेव्हा आमचीच माणसं करतात तेव्हा खरंच 35 ला केलेली घोषणा आणि 56 ला केलेलं धर्मांतरण याच्यामध्ये ज्या लेवलला आमच्या बापाने तिथं रक्त ओतलं त्याला खरंच आमची माणसं जागलेली आहेत का, हा देखील विचार मंथनाचा प्रश्न माझ्यासारख्या एका युवकासमोर येतो. मग करायचंय काय? तुम्ही सगळी घडलेली मडकी, घडलेल्या मडक्यांचा आकार बदलता येत नाही असं आम्हाला समजलेलं आहे. एक तर ते गळतं, नाही तर फुटतं, नाही तर तडकतं. काय करावं लागेल मग? आपल्याकडे जे मातीचे गोळे त्यांच्यावर संस्कार करावा लागेल. ते कोण आहेत? हुशार जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा ते उद्धरी. ते महात्मा फुलेंनी बरोबर ओळखलं होतं बाहेर नाही. तुम्हाला मोठी जबाबदारी आहे आपल्या पुढच्या पिढ्यांना चालता उठता बसता बोलता जीवन जगताना तुम्हाला या धम्माची तत्व सांगावी लागतील, आचरणात आणावी लागतील आणि त्या लेवलला मग पुढच्या पिढ्या तशा पद्धतीने ग्रो होतील. तुम्ही जी घडलेली मडकी आहे त्यांना आमच्यासारखे 2-4 अधिकारी आणि इथं आपण रुबाबात बोलवलेले आपला भिक्खू संघ यांनी कितीही दम्मदेशना देऊ द्या, परंतु तुमच्यामध्ये जो काही मेसेज सेट झालेला आहे तो बदलण्यासाठी आम्हाला कमालीचे शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. ही घडलेली मडकी बदलण्यासाठी एकतर ह्यांना उकळत टाकून कुटावं लागेल, त्याची परत माती बनवावी लागेल आणि ती माती चाकावर घेऊन परत फिरवावी लागेल. हे काही शक्य नाही आणि आम्हाला या गोष्टी कळून चुकलेल्या. त्यामुळं तुम्ही ज्यांनी अशा लेवलला जाऊन या गोष्टी अंगीकारल्या त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं कौतुक करतो. माझी लेक 4 वर्षाची, 4 आता ती LKG ला गेली. 4 वर्षापूर्वी ती गर्भाशयात असेल. गर्भाशयात जेव्हा आमची लेक होती बंदेजी तेव्हा मी कोल्हापूरला पोस्टेड होतो आणि मग आम्हाला कळलं आता आम्हाला बाळ होणार आहे. आता टेक्नॉलॉजी लय पुढे गेली. 50 रुपयाची पट्टी आणली की 2 रेषा म्हटल्यावर कळतंय तू बाप होणार तू आहे. मग आम्ही पण टेस्ट करून टाकली. बायांना कुठे झाले मला त्यांच्या जिंदगीत हे काढलेले. मग आम्ही देखील अशा पद्धतीने आई बाबा होणार हे आम्हाला समजलं. कोल्हापुरात होतो आम्ही ठरवलं. आता माझ्या अंगात चळवळ भिनायला लागली होती, जरा ती पावाला आली होती आणि खऱ्या लेवलची चळवळ बाहेर पडायला लागली होती. मग मी बायकोला म्हणलो पोरग झालं तर शाहू नाव ठेवायचं, शाहू, आणि पोरगी झाली तर साहू. साहू कोणी सांगा बरं बायको? हा तुम्ही चळवळीतले पहिली लाईन, लास्टच्या मागचं काय खरं आहे? साहू महात्मा फुले सावित्रीबाईंना साहू म्हणायचे. आम्ही कोल्हापूरची जोड दिली. पोरग झालं तर शाहू, पोरगी झाली तर साहू. आता आपण काही गर्भलिंग निदान करू शकत नाही. 1995 चा कायदा आहे PCP अँड ऍक्ट. गर्भलिंग निदान चाचणी केली तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल. मग आम्ही आमचं अपत्य काय होणार याची वाट पाहायला लागलो. 8.5 महिन्यामध्ये आमचं बाळ काय गर्भात राहिलं पडदिशी बाहेर आलं. ती झाली पोरगी. तिचं नाव आम्ही ठेवलं साहू. गर्भात असलेल्या पहिल्या दिवसापासून ती गर्भातून बाहेर येईपर्यंत आणि आजपर्यंत ती 4-4.5 वर्षाची झाली. मी माझ्या बायकोला छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर, रमाई भीमाई सावित्री यांची पुस्तकं आणून दिली, वाच म्हणलो बाई. आज माझ्या लेकीमध्ये जो धम्म म्हणा किंवा तिचं आचरण म्हणा किंवा तिचं नॉलेज म्हणा किंवा तिचं वागणं, तिला पाहिल्यानंतर लोक होते साहेब तुमच्या पुढचे. आम्हाला आनंद होतो. बापाला आनंद कधी होतो? आपलं लेकरू आपल्यापेक्षा वरचढ तेव्हा. त्यामुळं तुम्हाला आपल्या पुढच्या पिढ्यांना त्या लेवलला घडवावं लागेल. तेव्हा खरा धम्म पुढच्या पिढ्यांमध्ये पाजरेल. तेव्हा त्यांचं बिहेवियर तसं असेल. आपल्याला त्या लेवलचं इंजेक्शन द्यावं लागेल. तेव्हाच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी दिलेली शिकवण या जनमानसांमध्ये पाजरण्यालायक असलेली पिढी निर्माण होईल. म्हणून आपल्या घरामध्ये असलेला मुलगा असो मुलगी असो कोणी असो त्यांच्यावर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करून जातीनं लक्ष
वर्कआउट करावं लागेल. असं का बोलतोय मी? कारण माझ्या जीवनावरून मी हे अनुभव घेतले. आम्ही जर झोपडपट्टीत लहानाचं मोठं झालो, तिथं 10वीला 11वीला गेलेलं पोरग केस वाढवायचं, कानात बाणे घालायचं. मी 2012ला समाज कल्याणचा क्लर्क होतो. क्लर्क 2013ला PSI झालो. 2013च्या जुलैमध्ये सेल टॅक्स इन्स्पेक्टर झालो. 2013च्या डिसेंबर मध्ये फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला असिस्टंट म्हणून सिलेक्ट झालो. 2014च्या 7 फेब्रुवारीला मी पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून जॉईन होण्यासाठी पुणे पोलीस कमिशनर ऑफिस मध्ये उभा होतो. म्हणते संध्याकाळचे 4 वाजले होते. माझ्या हातामध्ये कागद होता. ट्रॅक पॅन्ट आणा, टी शर्ट आणा, शूज आणा, हे आणा, ते आणा, 25-30 वस्तूंची यादी होती. मी माझ्या आईला फोन केला, मम्मी कपाटातले पैसे घ्या आणि कॅम्पात ये. मी पोलीस कमिशनर ऑफिसला होतो. तुम्ही कॉन्व्हेंट येणार होती. ती रिक्षाने निघाली. मी तिकडून निघालो. मला एक फोन आला. मी तिथंच थांबलो. साहेब पेढे वाटा. म्हणलं कसले पेढे? आता 6 महिने झाले पार्ट्या चालले. कसले पेढे? आता ट्रेनिंग वरनं आले होते. नाही म्हणले MPSC ची वेबसाईट चेक करा. तेव्हा ते बटनाचे मोबाईल होते. ते PDF डाउनलोड व्हायला काय व्हायना रेंज नाही तिथं. ते 1 GB चा जमाना. मी मोबाईल बाहेर काढला तसं ते PDF डाउनलोड झालं. ते PDF डाउनलोड झाल्यानंतर 32 जणांच्या यादीमध्ये 7 नंबरचा समाज कल्याण अधिकारी होतो. मला माझी पिपणी वाजवायची नाही. मी तुम्हाला का सांगतोय हे रिझन समजून घ्या. 300-350-400 रुपये आमचा आठवडा चालवणार आमचा आईबाप आणि आम्ही पूर्ण धंदा करायचा. बरं आमच्या डॉक्टर धंदा दिलाय का? आता आम्हाला ओढ आणायला लागतंय. बुद्धिस्ट एंटरप्रेनर या. मी मुंबईला ठेवला तर 12 एप्रिलला बुद्धिस्ट मीट. म्हणून शिक्षणाच्या जोरावर तुम्ही त्या लेवलला जाऊ शकाल. हे मी माझ्या जिंदगीवरून सांगतोय. मी काय कुणाच्या स्टोऱ्या वाचलेल्या नाही. एक तरी उदाहरण आलं का दुसऱ्याचं येऊ शकत नाही. कारण आपल्याला मला लोक विचारतात सर तुमचा आयडॉल कोण? बाबा ज्याच्या जगायचे वांदे असतात तो आयडॉल कुठे डोक्यावर घेऊन दिला? शक्य नाही. आपल्या पोटाची खळगी वाजत होती. माझा परिवार उपाशी होता. आम्ही लढलो आणि आम्ही लढलो आमच्या बापाने दिलेलं हत्यार घेऊन. आणि ते वापरण्याची धमक आम्हाला त्यांच्या पुण्याईने मिळाली आणि त्यामुळे अशा लेवलला 5 यायचं होतं. बनतेजी मी आवर्जून या गोष्टी सांगतो जनसमुदायाला. माझ्या पुढे होतं इकडे PSI आणि इकडे समाज कल्याणचा समाज कल्याण अधिकारी. मी 2-3 गोष्टींचा विचार केला. कोवळं वय होतं माझं. मला तर काय जास्त समजलं. 22-23व्या वर्षी तुम्हाला माहितीये आताच्या ज्यांची पोरांना समजत असेल रील बघून इकडे तिकडचं नॉलेजला येते. परंतु माझ्या समोर जो प्रश्न होता तो प्रश्न हाताळण्यासाठी मी ज्या क्लुप्त्या वापरल्या तो तुम्हाला सांगतो. मला समजलं की मी जे आता पद मिळवलंय ते गॅझेटेड आणि मला PSI म्हणून नॉन गॅझेटेड पदावर जावं लागेल. मी समाज कल्याणचा समाज कल्याण अधिकारी म्हणून एक प्रमोशन घेऊन सहाय्यक आयुक्त बनेल आणि इकडं मला 2-4-5 प्रमोशनानंतर मला ACP बनवतील. सर्वात महत्त्वाचं कारण ज्याच्यामुळे आज मी समाज कल्याणचा सहाय्यक आयुक्त. मी पोलीस विभागामध्ये मोजक्या गोष्टी हाताळण्यासाठीचा पोलीस विभागातला अधिकारी झालो असतो. पण समाज कल्याण विभागामध्ये मला माझ्याच माणसांसाठी काम करायला मिळणार होतं आणि त्यामुळे मी पोलीस विभागाची नोकरी नाकारून समाज कल्याण विभागाचा समाज कल्याण अधिकारी म्हणून जॉईन झालो. आणि आज मागे वळून पाहताना मला माझ्या गेल्या 13 वर्षांच्या सर्व्हिसचा अभिमान आहे. आणि मी माझ्या या जनसमुदायासाठी ज्या पद्धतीने काम करू शकलो हे केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आणि छातीत ठोकून सांगतो मी जिथेही बोलत असेल मी जिथून आलो आणि आज ज्या पद्धतीने मला या गोष्टी पार पाडता येतात त्याचं एकमेव कारण बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी तत्कालीन कालावधीत म्हणाले होते जा आणि तुम्ही घराच्या भिंतींवर कोरून ठेवा तुम्हाला शासनकर्ती जमात बनायचं. आज
तुमच्यातलंच एक अपत्य असलेला तुमचा मुलगा जर अशा पदावर जाऊ शकतो, तर इथं बसलेला प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये त्या लेवलचं काम करू शकतो. फक्त गरज असते दीप भव होण्याची. फक्त धम्मदेसना ऐकल्यानंतर गुलगुलीत वाटणारे ते शब्द जर खरं खरं आचरणात आले, तर असे हजारो विशाल लोंढे तुम्ही तयार करू शकता आणि ते त्या लेवलला जाऊन आपल्या समाजाकडे वळून पाहतील. आपली आई, आपला बाप, आपली 2 लेकरं, भावंड एवढं म्हणजे समाज नाही. येणाऱ्या प्रत्येकाला तुमच्याकडून न्याय मिळाला पाहिजे. नाही अधिकारी झाला तर तुम्ही धंदा पाण्यामध्ये एवढं मोठ्या लेवलला गेलं पाहिजे. तुम्ही आपल्या नोकऱ्यांमध्ये ती लेवल गाठली पाहिजे. तुम्ही घरगुती व्यवसाय करत असाल तर त्याला तो दर्जा प्राप्त झाला पाहिजे. तुम्ही जे काही करत असाल त्यामध्ये तुम्ही स्वतःचा स्व ओळखणं गरजेचं आहे. जेव्हा अशा लेवलला जाऊन तुम्ही कामकाज पार पाडाल, जीवन व्यतीत कराल, मला वाटतं तोच खरा धम्म असेल. आणि धम्म म्हणजे काय? आचरण करण्यासाठी दिलेला मार्ग. आणि मग जीवन जगताना जर आपल्याला त्या लेवलचं आचरण करायला जमलं, तर मला वाटतं की तथागतांनी जे सांगितलंय ते आपण सत्यात उतरवण्याच्या लायकीचे झालो असं मला वाटतं. बोलण्यासाठी खूप आहे, तुम्ही स्तब्धपणे ऐकताय आणि माझ्याकडे तेवढी वाणी मला त्या तथागतांच्या आणि बाबासाहेबांच्या मेहरबानीने प्राप्त झालेली आहे. परंतु पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करेन, अशा परिषदांना येऊन गेल्यानंतर पुढच्या वेळी अशा कार्यक्रमाला जेव्हा उपस्थित व्हाल, तेव्हा आपण असलेलो आज आणि त्या परिषदेला किंवा एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित होणारे तुम्ही, याच्यामध्ये निश्चित बदल घडून आलेला असणं अपेक्षित आहे. तुम्ही सर्व बहुतांशी जण इथं मला ज्येष्ठ आहात, काही माझी भावंड बसलेली दिसतात की ज्यांना मार्गदर्शनाची गरजही असेल. पुण्याला विश्रांतवाडीला माझं ऑफिस आहे. जेव्हा केव्हा शिक्षण, करिअर, जीवन याच्या बाबतीत केव्हाही कोणालाही कशाचीही गरज पडेल, तर ती मला येऊन डायरेक्टली माझ्या ऑफिसला भेटू शकाल, मला संपर्क करू शकाल. मी तुमच्यासाठी तुमचाच एक भाऊ म्हणून सदैव अवेलेबल असेल अशी ग्वाही देतो. आणि अधिकचा वेळ न घेता संयोजकांचे आभार मानून, भिक्खू संघाला वंदन करून, तुम्हा सर्वांचे आभार मानून, महामानवांच्या विचारांना अभिवादन करून थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.